नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला झटपट असं बटाट्याचं कालवण करायचं आहे, तेही अगदी गावरान पद्धतीचं बरं का. आणि खूप छान लागतं चवीला. तर मी इथे 5-6 बटाटे घेतलेले छोट्या साईजमध्ये. तुम्ही मोठे घेतले तर 2-3 घ्या. तुम्हाला जितपत लोकांचं कालवण करायचं आहे त्यानुसार तुम्ही बटाटे घेऊ शकता. तर ह्या बटाट्याची आपल्याला अशा प्रकारे साल काढून घ्यायची. तुम्हाला जर साल काढायची नसेल, नाही काढली तरीसुद्धा चालणार आहे. मी इथे सगळ्या बटाट्यांची साल काढून घेणार आहे. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना, त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का. कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर हे बघा, मी तर बटाटे आता कट करून घेते. बटाट्याचे आपल्याला खूप जास्त मोठ्या फोडी करायच्या नाही आहेत किंवा खूप जास्त छोट्याही करायच्या नाही आहेत. अगदी मीडियम साईजमध्ये करायच्या. ते बघा अशा प्रकारे. खूप जास्त मोठ्या केल्या ना बटाटा शिजायला टाईम लागतो, किंवा खूप जास्त बारीक केल्या तर बटाट्यांचा लवकर गाळ होतो. तर मी बटाटे कट करून पाण्यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे बटाटे आपले काळे पडतील नाही. तर तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया. वाटण्यासाठी मी इथे खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. पाणी न टाकता वाटायचं आहे. तुम्ही कुटून घेतलं खलबत्त्यामध्ये तरीसुद्धा चालणार आहे. तर मी इथे कढई ठेवली. कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. तर इथे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी छान फुलली की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे. आणि जिरं फुललं की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे. आणि हिंग टाकल्याच्या नंतर आपल्याला सुके मसाले टाकायचे. तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे कांदा लसूण मसाला, धना पावडर, लाल तिखट, थोडीशी हळद आणि थोडंसं किचन किंग मसाला घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकायची होती, मी नंतरनं टाकली, विसरले. तर हे मसाले आपल्याला अर्धा मिनिटभर छान असे परतून घ्यायचे. त्यानंतरनं जे वाटण काढलं होतं ना आपण, ते वाटण टाकून आपल्याला हे वाटण छान असं 1 ते 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचे. तुम्ही खरंच अशा पद्धतीने कधी केलं नसेल ना बटाट्याचं कालवण, करून बघा. खायला खूप छान लागतं आणि झटपट होतं. जास्त काही वाटण वगैरे काढत बसायची गरज नाही आहे. कांदा खोबऱ्याचं वगैरे वाटण काढायचं नाही आहे. भाजा मग ते वाटा, एवढी काही झंझट ठेवायची नाही आहे. एकदम सोपं वाटण काढायचं आणि कालवण तयार होतं आपलं. तर आता हे परतून झाले. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटे स्वच्छ धुवून टाकायचे आणि हे छान असं मिक्स करायचे. आणि तुम्हाला मी मगाशी म्हणले होते की आपल्याला बेडगी मिरची पावडर टाकायची, मी विसरले होते. तर मी आता ती ह्या स्टेजला टाकणार आहे. आत्ता टाकली तरीसुद्धा चालेल, कारण आपण बटाटे छान असे तेलावरती परतून घेणार आहेत. त्याच्यामुळं ती आत्ता टाकली तरीसुद्धा चालणार आहे. तर मी आता बेडगी मिरची पावडर टाकते. ही मिरची पावडर टाकल्याच्या नंतर ही फक्त कलरसाठी असते, तरी येते ह्याने छान. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यात लगेच पाणी टाकायचं नाही आहे. ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती पाणी टाकायचं आहे आपल्याला. आणि 5 मिनटं एक छान अशी वाफ काढून घ्यायची, म्हणजे बटाटा लवकर शिजला जातो. 5 मिनटं वाफ काढल्याच्या नंतर आपल्याला हे जे पाणी ना ताटावरचं, ते ह्याच्यामध्ये आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे. तर हे बघा, वाफ काढली. आपण आता चेक करूया. हे छान असं मिक्स करायचं. खूप जास्त वेळ ठेवू नका झाकण, नाही तर मग खाली आपला जो मसाला असतो ना तो करपू शकतो. तर आपला बटाटा अजून शिजलेला नाही आहे. आपल्याला आहे ना आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. ह्याच्यामध्ये मी इथे ना जे ताटावरचं गरम पाणी होतं ना ते टाकणार आहे आणि त्यानंतर थंड पाणीच टाकणार आहे. सुरुवातीला पहिलं ताटावरचं गरम पाणी टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये. हे पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स केल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी पाहिजे नाही ना तेवढं पाणी टाकायचं आहे. इथे मी थंडच पाणी घेतलेलं आहे. नंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम पाणी करून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. इथे कच्च्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तुम्ही भाजून शेंगदाण्याचा कूट टाकला तरीसुद्धा चालणार आहे. तर मी इथे छोटे 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. शेंगदाण्याचा कूट आपण आधीच टाकला ना म्हणजे कालवणाला एक असा घट्टपणा येतो. आता हे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि मीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिक्स करायचे. आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचे. आपल्याला पूर्ण झाकण ठेवायचं नाही आहे. पूर्ण झाकण ठेवू नका, नाहीतर मग आपलं कालवण जे आहे ना ते उतू जाऊ शकतं. अर्धवटच झाकण ठेवायचे. अर्धवट झाकण ठेवलं म्हणजे कसं कालवणही उतू जात नाही आणि कालवणाला तरीसुद्धा खूप छान येते. आणि झाकण ठेवल्यामुळं बटाटा आपला पटकन शिजला जातो. तर बघा, पाहू शकता तुम्ही आपलं कालवण आटलंसुद्धा आहे आणि कालवणाला तरीसुद्धा पाहू शकता किती छान आलेली आहे.
आपण अजिबात गरम पाणी वगैरे टाकलं नव्हतं, उगाच थोडंसं टाकलं होतं ताटावरचं जे होतं ते. त्याच्यानंतरनं थंड पाणीच टाकलं होतं मी. तर पाहू शकता आपण चेक करूया बटाटा आपला शिजला आहे की नाही. मी 10 मिनटं झाकण ठेवलं होतं. तर बघा आपला बटाटा छान असा शिजलेला आहे, पाहू शकता तुम्ही. खूप गरम आहे म्हणून मी असं हे केलं आहे, चेक केलं आहे. तुम्हाला हवं असेल तर मी सुरीने कट करून बघितलात तरीसुद्धा चालेल. तर बघा आपलं आता बटाट्याचं हे कालवण रेडी झालेलं आहे. भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर टाकायची, मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला. तर आपलं गरमागरम बटाट्याचा रस्सा हे तयार झालेलं आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.